जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर ह्या वर्षीची होळी आमच्या आयुष्यातली बेस्ट होळी ठरली, कारण आम्ही होळीसाठी निघालोय कोकणात. लहानपणापासून एकच गोष्ट ऐकली होती, ती म्हणजे असावं, जन्माला यावं तर कोकणात, कारण कोकणसारखी होळी आणि गणपती उत्सव बाकी कुठेच नसतो. आणि तेव्हापासून माझ्या मनात ना खूप अशी इच्छा होती की मला कोकणातली होळी बघायची आहे. गणपती उत्सव तर आपण जागोजागी बघतो, पण मला ना कोकणातली होळी बघायची खूप मनापासून इच्छा होती. पण लहानपणापासूनच असं कोणी फ्रेंड्स किंवा फॅमिली मेंबर कोकणातले नव्हते, त्यामुळे कधी जाण्याचा योग आला नाही. पण ह्या वर्षी योगायोगाने नंदेचं सासर माझ्या कोकण आहे, तर म्हटलं चला ह्या वर्षी काही मिस नको करायला. म्हणून आम्ही सकाळच्या 4 वाजता, पहाटे 4 वाजता ना पुण्यावरून निघालोय महाडला जायला. महाडपासून ना माझ्या नंदेचं गाव 22 किलोमीटर आहे आतमध्ये, हनुमानवाडी काहीतरी. तर आम्ही तिथेच निघालेलो आणि रस्त्यात प्रचंड भूक लागलेली, म्हणून एका जागी थांबलो आणि सकाळची सुरुवात मस्त कडक चहाने केली आणि वडापाव खाल्ला. राव, जाईल तिथे मला तर वडापाव लागतो. आणि मस्त पोटभर नाश्ता केल्यानंतर हे सुंदर नजारे एन्जॉय करत आम्ही पोहोचलो हनुमानवाडी येथे. आणि बघा ना किती सुंदर नजारे आहेत सगळे, आणि गावातले रस्ते बघा, असं वाटत होतं कुठेतरी जंगलात आलोय की काय, इतकं छान वाटत होतं ना राव सगळं. आणि आम्ही संडेला निघालेलो सकाळी 4 वाजता, म्हणजे 4-4:30 वाजलेले. त्यानंतर आम्ही घरी पोहोचायला आम्हाला 10 वाजले. अजिबात आम्हाला ट्रॅफिक भेटलं नाही, त्यामुळे आम्ही अवघ्या 4.5-5 तासात ना घरी पोहोचलो. आराम केला थोडासा आणि त्यानंतर आलो इथे होळीचं ना सगळे जमा झालेले इथे मस्त ते पाहण्यासाठी. इथे होळीची तयारी करण्यासाठी अगदी लहान चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत ते वयस्कर माणसांपर्यंत सगळे गावातले जमा झालेले आणि इतक्या उत्साहाने हसत खेळत ते काम करत होते ना, हे बघून खरंच खूप छान वाटलं. म्हणजे आतापर्यंत ना मी होळ्या जितक्या पण बघितल्यात ना, ते म्हणजे अगदी लहान लहान, मी इतकी मोठी होळी कधीच बघितली नव्हती. म्हणजे हे संध्याकाळचे 5-6चा टाईम होता, तेव्हा ना सगळे असे गावातले जमा झालेले आणि मस्त होळीसाठी लाकडं जमा करत होती. इतका मोठा खड्डा खणून ना त्याच्यात ती लाकडं ते लोक जमा करत होते आणि सगळी गावातली मंडळी जमलेली, इतकी मोठी मोठी लाकडं, गवताचे भारे, बापरे, मी तर खूप जास्त एक्साइटेड होते. त्यानंतर होळीची तयारी बघितल्यानंतर आम्ही आलो मंदिरामध्ये, जे की आमच्या घराच्या बाजूलाच आहे, गावदेवीचं मंदिर. आणि त्याच्या बाजूलाच असं मोठ्या हॉलमध्ये ना सगळ्या गावासाठी जेवण बनवत होत्या लेडीज. मग तिथे सगळं बघितल्यानंतर मग ना आम्ही घरी आलो. घरी काही जेवण बनवायचं नव्हतं, मंदिरातच जेवण असल्यामुळे घरी येऊन आराम केला. आणि रात्रीच्या होळी इथे ना 2 वाजता लावली जाते. बापरे, आम्हाला वाटलं रात्रीचे 9-10 वाजतील, पण ते म्हटले नाही, रात्रीचे 2 ते 3 वाजता इथे होळी लावली जाते. आणि मला वाटलं गावातले सगळे झोपले असतील, पण नाही, इतक्या अंधारात सुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे बघा पूर्ण गाव जमलेलं होतं. इतकं छान वाटत होतं ना, अक्षरशः गर्दी बघा ना, पूर्ण गावातली लोक, म्हणजे एकही माणूस घरात थांबत नाही. इथे काहीतरी आधी ना असं गाणी वगैरे बोलली जातात, त्यानंतर होळी लावली जाते. आणि अंधारात तुम्हाला दिसतंय की नाही आय डोंट नो, पण पब्लिक बघा ना, बापरे इतकं. आणि हे बघा होळी लावल्यानंतर होळी बघा किती मोठी आहे, म्हणजे अक्षरशः जिथपर्यंत नजर जाते ना तिथपर्यंत. आणि होळीचा ना धाक खूप लांबपर्यंत येत होता, तरीसुद्धा ना इथे छान अशी लहान मुलं किंवा मोठी माणसं ना अशी हातात ना लाकडं घेऊन असे काहीतरी खेळ खेळत होते. खूप इंटरेस्टिंग होतं राव हे सगळं. पहिला तर आमचा दिवस ना खूप छान गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही इथे ना एका ठिकाणी आलो, ज्याला देवीची सहान म्हटलं जातं. इथे ना गावदेवीच्या मंदिरातून पहाटे 4 वाजता
मस्त अशी पालखी सजवली जाते, देवीला दागिने वगैरे घातले जातात आणि मोठी होळी लागली ना रात्री, जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की मोठी होळी ना रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत लागली. त्यानंतर पहाटे गावातली काही लोकं जाऊन ना पहाटे 4 वाजता गावदेवीच्या मंदिरात सगळे जमतात, पालखी सजवतात आणि देवीला दागदागिने घालून असं मुखवटा वगैरे घालून वाजत गाजत इथे सहानीवर आणतात. आणि हो, पालखी तर इथे आणतातच, पण त्याचसोबत ना इथे सहानीच्या बाजूलाच थोड्याशा अंतरावर सार्वजनिक सातवाड्यांची होळी सुद्धा लावली जाते. देवीची पालखी इथे सहानीवर आली ना सगळ्या बायका छानपैकी देवीची ओटी भरतात, काही नवस असतील ते बोलतात. आमची सुद्धा पहिलीच वेळ होती, सो आम्ही सुद्धा देवीचं छान असं दर्शन घेतलं. काही मागितलं नाही देवीकडे, फक्त एवढंच म्हटलं की तुझे जसे आशीर्वाद आतापर्यंत आहेत तसेच पुढेही राहू दे. आणि मंडळी, आता दुपारचे 3 वाजलेत आणि तुम्ही कोकणी माणसाचा उत्साह तर बघा. दुपारच्या इतक्या कडाक्याच्या उन्हात, त्याच सोबत ना इथे पत्र्याचं शेड इतकं गरम होत होतं, तरी सुद्धा इथे बघा ना चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत ते वयस्कर माणसापर्यंत एकही जण घरात बसत नाही. सगळे एकत्र येऊन ना सण साजरा करत. ही गोष्ट ना खरंच खूप ना अशी म्हणजे बघण्यासारखी आहे कोकणी माणसाची. आता इथे सहानीवर पालखी आणल्यानंतर, सगळ्यांच्या ओट्या भरून झाल्यानंतर, दर्शन झाल्यानंतर, जे काही ज्यांना नवस बोलायचे ते झाल्यानंतर ना इथे सगळे असे ना पुरुष मंडळी जमतात. त्याचसोबत त्यांचं ना असं देवीची खेळी म्हटली जाते, जिथे ना देवीची आराधना करण्यासाठी काही काही गाणी बोलली जातात, असं नाचतात वगैरे. आणि गाणी सगळ्यात आधी तर गाणी बोलताना ना गणेशाची आराधना होते सगळ्यात आधी. तर म्हणजे आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा असावी, आमच्याकडून काही चूक होऊ देऊ नको देवा, असं काही काही इथे म्हटलं जातं. मलाही सगळं काही माहीत नाही. इथली जी मोठी मंडळी होती त्यांनी मला जी माहिती सांगितली तीच मी तुम्हाला सांगतेय. इथे बघा ना छान अशी सगळी गाणी बोलतायत. त्याचसोबत त्यानंतर ना देवाचा खेळी असं एक आहे जे की इथे येऊन नाचतात, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते. चला. आणि इथे असं म्हटलं जातं की जो देवाचा खेळी असतो ना तो नाराज होता कामा नये अजिबात. आणि इथे ना जेव्हा ते नाचत होते, गाणी बोलत होते, गावातली लोक ना बक्षीस रूपात असे पैसे वगैरे सुद्धा देत होते. आणि खरंच हे सगळं बघून खूप मनाला आनंद मिळत होता राव. त्यानंतर तिथून पालखी निघाल्यानंतर 5-6च्या दरम्यान ना सहानीवरून गावात यायला सुरू होते. आणि हे बघा सगळी लोक छान लेझिम खेळत वाजत गाजत, ना इथे DJ आहे ना काही आहे, मस्त असं ढोल ताशाच्या गजरात देवीची पालखी ना इथे गावदेवीच्या मंदिरात आणली जाते. इतके छान सगळे लेझिम वगैरे खेळत आनंदात आणतात.
पालखी मंदिराकडे येताना रस्त्यात तर सगळे लेझीम खेळत येतातच, छान वाजत गाजत पालखी गावदेवीच्या मंदिरात आणली जाते. पण त्यासोबत मंदिराच्या बाजूला एक मोठा असा हॉल आहे, तिथे सुद्धा ना सगळे गावकरी म्हणा, महिला म्हणा, पुरुष सगळे मिळून लेझीम खेळतात. आणि मी सुद्धा इथे खेळली, माझी सुद्धा पहिलीच वेळ होती आणि इतकं छान प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर सहानीवरून जेव्हा मंदिरात आपल्या गावदेवीच्या पालखी येते ना, मग संध्याकाळी जिथे आपण काल होळी लावलेली तिथे ना पालखीसोबत काही मंडळी 5 फेऱ्या मारतात होळीला. आणि संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान ही पालखी ना गावच्या पहिल्या मानकऱ्याच्या घरातून प्रत्येकाच्या घरोघरी यायला सुरुवात होते, म्हणजे प्रत्येकाच्या घरात पालखी जाते. आणि जसं की मला त्या काकांनी सांगितलं की 364 दिवस आपण मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतो, पण फक्त एक दिवस असतो जो की देव आपल्या घरी येतो, तो दिवस अजिबात मिस करायचा नाही. म्हणजे तुम्ही कुठेही पुणे मुंबईला कुठेही राहा, बाहेर देशात असा, पण कोकणात होळीला गावी प्रत्येक जण आवर्जून येतो, म्हणजे घर बंद पाहिजे नाही. कारण जसं की आपण 364 दिवस मंदिरात जातो तेव्हा मंदिर बंद नसतं, मग जेव्हा देव आपल्या घरी एक दिवस येतो तेव्हा आपण घर का बंद ठेवायचं असं असतं. आणि कोणी गेल्या वर्षी नवस बोलला असेल तो सुद्धा पूर्ण करायचा असतो यावर्षी. अशा बऱ्याच रीतिरिवाज आहेत जे की मला कोकणात येऊन कळालं. हे बघा, आता आमच्यासुद्धा घरात पालखी येणार होती, आम्ही सगळ्यांनी त्यांचे जे पालखी घेऊन येतात त्यांचे पाय वगैरे स्वच्छ धुवून पुसले आणि त्यानंतर घरात पालखी. हा ना क्षण इतका म्हणजे वेगळा होता, मनाला इतकं छान वाटत होतं, असं वाटत होतं देव आपल्या घरात येतोय. आणि पालखी घरात आणताना ना पालखी खालून ना लहान मुलांना म्हणजे एका बाजूने घालून दुसऱ्या बाजूने काढलं जातं देवाचा आशीर्वाद म्हणून. आणि मंडळी खरंच आज हा क्षण बघून खरंच वाटलं कोकणी माणूस खूप जास्त लकी आहे. म्हणजे अक्षरशः देव घरात येतो आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना हे सगळं बघून खरंच. आणि ती लोक अजिबात घाई करत नाही. पालखी ना घरात आणायच्या आधीच मस्त तिथे असं रांगोळी वगैरे काढली जाते, तेही आपल्या रांगोळीने नाही, हा चुन्याने असं चुना भिजून रांगोळी काढली जाते. छान अशी शॉल वगैरे अंथरून मग त्याच्यावरही पालखी ठेवली जाते आणि सगळे एकदम छान दर्शन घेतात. खूप 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 मस्त वाटतं राव. आणि आमचीसुद्धा ही पहिलीच वेळ होती कोकणातील होळी साजरी करण्याची, त्यामुळे तिथे ना भटजी बसलेले, त्यांनी जसं मला सांगितलं त्यानुसार ना मी देवीची ओटी भरली. आणि ना मनाला इतकं प्रसन्न वाटत होतं ना, जर तुमचा काही नवस असेल तो सुद्धा इथे ना म्हणजे जो काही बोलला असेल पूर्ण झाला असेल ना तर ते सुद्धा सगळं असतं. आणि खरंच इथे असं ना देवाला इतकं मानलं जातं, म्हणजे ना देव नाराज नाही झाला पाहिजे अजिबात. आणि हे बघा, जर आपलं दर्शन घेऊन झालं की पालखी दुसऱ्या घरी जायला सुरुवात होते. आणि जोपर्यंत पालखी घरात असते तोपर्यंत हे बघा संपूर्ण गाव इथे मस्त वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरावर ना डान्स म्हणजे लेझीम खेळत असतात. त्याचसोबत इथे देवाचा जो खेळी असतो ना तो सुद्धा प्रत्येकाच्या दारात असं नाचवलं जातो. तर मंडळी असा होता काहीसा आमचा कोकणातील शिमग्याचा एक्सपिरियन्स. खूपच भन्नाट होता, कधीही न विसरता येणारा. त्यानंतर 2 ते 3 दिवसाची सुट्टी संपल्यानंतर शरीराने तर शहराकडे निघालो, पण मनाने अजूनही कोकणातच होतो. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग.